तर हे वजन करताना आपण काय काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारे घ्यायचं याचं आपण थोडंसं एक प्रात्यक्षिकच बघूयात. कोकराचं वजन कसं करायचं त्यासाठी एक खूप छोटी सोपी पद्धती आहे. साधारणपणे बाजारामध्ये 500 ते 700 रुपये किमतीचा वजन काटा जो की डिजिटल असणार आहे, म्हणजे आपल्याला आकड्यामध्ये त्याचं वजन समजणार आहे असा वजन काटा बाजारामध्ये उपलब्ध आहे. याचा आपण वापर करायचा आहे. आणि वजन करताना एक साधारणपणे 10 फूट लांबीच्या दोरीच्या सहाय्याने आपण त्याचं वजन करू शकतो. तर ते करताना जी काही काळजी घ्यायची आहे किंवा कशा प्रकारे करायचं आहे याचं आपण थोडंसं प्रात्यक्षिक पाहूयात. यामध्ये दोरी अडकून पोटाच्या मागच्या पायाच्या सुरुवातीला आणि पुढच्या पायाच्या मागच्या बाजूला अशा पद्धतीने त्याची एक झोळीसारखी आपण आखणी करायची आहे. त्यानंतर जनावरांनी हालचाल कमी करावी म्हणून त्याचा एक पाय यामध्ये अशा प्रकारे जर आपण थोडा अडथळा निर्माण केला तर उचलल्यानंतर जनावर हालचाल कमी करते. त्यानंतर आपण याचं वजन आपल्याला दिसतंय. या ठिकाणी आपल्याला वजन लक्षात येईल. 23 किलो, साधारण 23 किलो 500 ग्रॅमपर्यंत याचं वजन आहे. आणि आजचा जो बाजारामध्ये मटणाचा दर आहे हा 800 रुपये किलो आहे. तर या ठिकाणी आपण मटणाचा दराचे निम्मे म्हणजे 400 रुपये गुणिले आजचे वजन 23,500 याचा जर आपण गुणाकार केला तर या कोकराची जी कमीत कमी किंमत आहे ही 9,200 रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे जर आपण आपल्या कोकराचे वजन करून विक्री केली किंवा खरेदी केली तर व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून योग्य किंमत आपल्या कोकराची आपल्याला मिळून जाईल. आणि याशिवाय अशा प्रकारे जर आपण प्रत्येक कोकराचं वजन आपण नियमित घेत गेलो तर आपल्याला औषधाची मात्राही ठरवणे त्या ठिकाणी सहज शक्य होईल. म्हणजे किती किलोचं आपलं कोकरू आहे, म्हणजे त्याला किती औषध, जंताचं औषध पाजलं पाहिजे किंवा लिव्हर टॉनिक पाजलं पाहिजे याविषयी आपण ठरवू आणि त्या पद्धतीने आपण त्याचा औषधोपचार करू.